नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण प्रीमिक्स पासून एक आमटी बनवणार आहोत। त्यासाठी ना कांदा कापायचा आहे ना लसूण सोलायचा आहे। झटपट तयार होते, फक्त 5 मिनिटांमध्ये आपली ही आमटी तयार होते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आधी आपण इथे बघतोय आपल्याकडे एक प्रीमिक्सचं पॅकेट आहे। ते अर्धा लिटरच्या मापात आहे। चमचमीत आणि झणझणीत होते। मी हे मार्केटमधून पॅकेट आणलंय आणि आता त्याच्यापासून आपली अशी आमटी तयार झाली। खूप कमी तेलामध्ये ही आमटी खूप छान तरी देते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आपल्याला एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचे। तेल शक्य तितकं कमी टाकायचे, कारण ह्या प्रीमिक्स मध्ये खूप जास्त तेल वापरलेलं असतं। आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जे मसाल्याचं पॅकेट आहे आमटीच्या प्रीमिक्सचं ते पूर्ण आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे। आता हे आपल्याला 1 मिनिटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचे। आपले प्रीमिक्स हे अर्धा लिटरच्या मापात होतं आणि त्यावर ज्या डिटेल्स होत्या त्याप्रमाणे आपण हे आमटी बनवतो आहोत। आता हा मसाला जोपर्यंत भाजतोय तोपर्यंत मी एका गॅसवर पाणीही तापून घेतलेलं होतं। मसाला आपला छान परतला गेला की आपल्याला यामध्ये अर्धा लिटर पाणी घालून घ्यायचे। पाण्याचं प्रमाण आपण थोडं फार कमी जास्त ही करू शकतो, आपल्याला जसं तिखट कमी जास्त हवंय त्याप्रमाणे, कारण हा मसाला तिखट असतो। इथे मी अर्धा लिटर पाणी घालून घेत आहे। त्यासाठी आधी मी पाणी तसंच घालून घेतले आणि नंतर मी जे पॅकेट होतं मसाल्याचं त्यामध्ये पाणी घालून ते हलवून मिक्स करून घेतले। आता इथे आपल्याला 3 ते 4 मिनिटे ही आमटी उकळू द्यायची आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली आमटी तयार होते आणि तिला तरी पण खूप सुंदर येते। यामध्ये आपल्याला तिखट, मीठ, हळद, हिंग काहीही टाकायचं नाहीये। काहीही न टाकता आपली ही आमटी एकदम परफेक्ट मापात तयार होते। आता आपल्या आमटीला उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि इथे आपण बघू शकतो आपल्या आमटीला तरी किती सुंदर आली आहे। बॅचलर साठी किंवा घरी कोणी नसेल तर झटपट बनवण्यासाठी ही आमटी खूप छान आहे। हिची टेस्टही खूप सुंदर येते आणि प्रत्येक वेळी टेस्ट सेम मिळते। आता इथे आपण कोथिंबीर घालून घेतोय। तयार आहे आपली आमटी। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। एवढ्या सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपण कधीच कुठलीही आमटी केलेली नसेल।